सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोखे हे घटनाबाह्य आहेत असं म्हणून ते रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदी हे निवडणूक रोखे प्रकरणावर पुन्हा एकदा बोलले आहेत. आपल्या समर्थकांची कॉग्निटिव्ह डिसोनन्स किंवा मानसिक दुविधेपासून मुक्तता व्हावी म्हणून तर पंतप्रधानांनी अलीकडील काही वक्तव्य केली नसतील ना. निवडणूक रोखे प्रकरणात पारदर्शकता होती असं ते का म्हणतायत? पूर्णपणे असत्य विधान पंतप्रधान का करत असावे? लोकांना आपलं म्हणणं पटेल असा विश्वास त्यांना का वाटत असेल? जगप्रसिद्ध आणि इंटरेस्टिंग अशा मनोवैज्ञानिक प्रयोगाकडे आपण नजर टाकू. मोदी प्रतिमा कशी होती तर भ्रष्टाचारी लोकांचा कर्दनकाळ. माझ्या मोदी भक्त मित्राने मला सांगितलं की रावणाचा पराभव करण्यासाठी रामाला देखील विभीषणाला आपल्याबरोबर घ्यावं लागलं. याच रणनीतीचा वापर मोदीजींनी केला. नमस्कार. आज आपल्याशी एका अतिशय इंटरेस्टिंग म्हणजे मनोरंजक आणि उद्बोधक अशा जगप्रसिद्ध अशा मानसशास्त्रीय प्रयोगाबद्दल बोलायचं आहे, ज्याचा संबंध आजच्या राजकीय परिस्थितीशी आहे. दोन परस्परांशी अतिशय विसंगत विरोधी असलेल्या भावना किंवा विचार मनात बाळगणं हे मानसिक ताण उत्पन्न करणारं असतं आणि आपलं मन या मानसिक ताणापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतं. या प्रक्रियेला मानसशास्त्रात कॉग्निटिव्ह डिसोनन्स असं म्हणतात. मराठीत आपण त्याला मानसिक दुविधा असं म्हणू शकतो. तर या विषयाच्या एका अतिशय इंटरेस्टिंग प्रयोगाची माहिती या व्हिडिओत आपण घेणार आहोत. पण या प्रयोगाचा आज काय संबंध आहे? तर तो संबंध आहे आजच्या राजकीय परिस्थितीशी. आपल्या समर्थकांची कॉग्निटिव्ह डिसोनन्स किंवा मानसिक दुविधेपासून मुक्तता व्हावी म्हणून तर पंतप्रधानांनी अलीकडील काही वक्तव्य केली नसतील ना. सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोखे हे घटनाबाह्य आहेत असं म्हणून ते रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदी हे निवडणूक रोखे प्रकरणावर पुन्हा एकदा बोलले आहेत. ते पहिल्यांदा या निर्णयानंतर म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तब्बल 1.5 महिन्यानंतर बोलले आणि इतका मोठा कान मौन बाळगल्यानंतर मोदी याविषयी आता दुसऱ्यांदा पुन्हा बोलतायत. याचं कारण स्पष्ट आहे की हा विषय काही का प्रमाणात निवडणुकांमध्ये चर्चेचा आहे. पंतप्रधान म्हणाले की आम्ही निवडणूक रोखे योजना आणल्यामुळेच आज कोणत्या पक्षाला, कोणत्या कंपनीने, कोणत्या कॉर्पोरेटने किती निधी दिला हे कळू शकतंय. म्हणजे आमच्या योजनेमुळे राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये पारदर्शकता आली. आता आपल्याला माहिती आहे की निवडणूक रोख्या संदर्भातील माहिती आज आपल्या समोर येते ती केवळ सुप्रीम कोर्टाने तसा आदेश स्टेट बँक ऑफ इंडियाला दिल्यामुळे. मूळ योजनेत कमालीची अपारदर्शकता होती आणि नागरिकांच्या माहिती मिळवण्याच्या हक्काचा या योजनेमुळे भंग होत होता. म्हणून तर सुप्रीम कोर्टाने ही योजना रद्द केली. मग पंतप्रधान असं का बरं म्हणत असावेत? पंतप्रधान सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाशी आपण सहमत नाही असं म्हणत असतील तर त्यात आक्षेपार्ह काही नाही, असं कोणाचं मत असू शकतं. पण निवडणूक रोखे प्रकरणात पारदर्शकता होती असं ते का म्हणतायत? असं पूर्णपणे असत्य विधान पंतप्रधान का करत असावेत? लोकांना आपलं म्हणणं पटेल असा विश्वास त्यांना का वाटत असेल? पंतप्रधानांच्या विधानाचे विश्लेषण करण्याअगोदर मी म्हटलं तसा जगप्रसिद्ध आणि इंटरेस्टिंग अशा मनोवैज्ञानिक प्रयोगाकडे आपण नजर टाकू. राजकारण आणि मानसशास्त्र यांचा अतिशय घनिष्ठ संबंध असतो. हुशार धूर्त राजकारणी जनमत आपल्या बाजूला वळवण्यासाठी त्यांच्या कळत नकळत काही मानसशास्त्रीय सत्याचा आधार घेत असतात. 1959 साली लिओन फेस्टिंजर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एक प्रयोग केला. या प्रयोगात सहभागी होणाऱ्या लोकांना त्यांनी एका खोलीत जाऊन काही गोष्टी करायला सांगितल्या. लोक आत गेले आणि त्यांनी त्या गोष्टी केल्या. त्या गोष्टी अतिशय कंटाळवाण्या होत्या. म्हणजे उदाहरणार्थ एका लाकडी टेबलावरील साच्यामध्ये काही लाकडी तुकडे टाकायचे, ते त्यातून बाहेर काढायचे, फिरवायचे, त्यात पुन्हा टाकायचे, असं अत्यंत एकसुरी मनाला उबग आणणारं काम त्यांना करायला दिलं गेलं. तेव्हा अतिशय बोर होऊन ही माणसं बाहेर आली. मग त्यांना सांगण्यात आलं की खोली बाहेर बसलेले जे दुसरे लोक आहेत ते दुसऱ्या प्रयोगासाठी इथे आलेत. त्या लोकांना तुम्ही सांगायचंय की तुम्ही खोलीमध्ये अतिशय इंटरेस्टिंग मनोरंजक गोष्टी केल्या. म्हणजे या लोकांनी त्यांनी विनंती केली की फेस्टिंजर आणि सहकाऱ्यांनी की तुमचा खोलीतील अनुभव काही का असेना, तुम्ही कृपया असं सांगाल का की तो फार मनोरंजक होता आणि त्यासाठी तुम्हाला आम्ही काही पैसे देखील देऊ. खोलीतून अतिशय कंटाळून बाहेर आलेले लोक असं सांगायला तयार झाले आणि त्यांनी खोली बाहेर हॉलमध्ये बसलेल्या लोकांना सांगितलं की आत खूप मजा येते, मनोरंजक कामं करायला मिळतात. त्यांनी असं सांगितल्यावर त्यांना कबूल केल्याप्रमाणे पैसे दिले गेले. पण सगळ्यांना एकसारखी रक्कम नाही दिली गेली. काहींना $20 तर काहींना फक्त $1 दिला. आता 1959 साली $20 ही मोठी रक्कम होती आणि आज देखील इतक्या छोट्या गोष्टीसाठी ही रक्कम मोठीच
असायला हवी, म्हणजे असणारच. पण $1 दिलेल्या लोकांना हा धक्का होता. इतकी कमी रक्कम दिली जाईल अशी त्यांची अपेक्षा नव्हती. पण किती रक्कम हे आधीच न ठरल्यामुळे त्यांनी मुकाट्याने $1 घेतला. हे पैसे घेऊन हे लोक पुढे गेल्यावर त्यांना फेस्टिंजर यांचे इतर सहकारी भेटले आणि त्यांनी या सर्व लोकांना विचारलं की आता खरं सांगा, तुम्हाला खोलीत जी कामं करायला सांगितली ती करताना तुम्हाला काय वाटलं, अनुभव कसा होता. आता खरं तर खोटं बोलायची गरज नव्हती, त्यांच्याकडून खऱ्या उत्तराची अपेक्षा होती. पण आश्चर्य म्हणजे लोकांची उत्तरं वेगवेगळी आली. सगळ्यांनी प्रामाणिकपणे आमचा अनुभव अतिशय कंटाळवाणा होता असं नाही सांगितलं. ज्यांना $1 मिळाला होता ते म्हणाले की आम्हाला करायला दिलेली कामं खूप मनोरंजक होती, खूप मजा आली आम्हाला. आणि ज्यांना $20 दिले होते तो लोक म्हणाले की कामं अतिशय कंटाळवाणी होती. म्हणजे $20 मिळालेले लोक खरं बोलले आणि $1 मिळालेले लोक मात्र खोटं बोलले. असं का झालं असावे? तर फेस्टिंजर यांचा निष्कर्ष असा की ज्यांना $20 मिळाले होते त्यांच्याकडे स्वतःला सांगण्यासाठी एक ठोस कारण होतं. ते स्वतःला असं सांगू शकत होते की हो, माझा अनुभव कंटाळवाणा होता, तरी मी खोटं सांगितलं कारण मला $20 दिले गेले. आणि $20 साठी एवढं करण्यात काहीच हरकत नाही, एवढं काम करण्यात प्रयोगासाठीचं. मुद्दा दुसऱ्या कोणाला काही सांगायचा नव्हता, स्वतःमधील विसंगतीचे स्पष्टीकरण स्वतःलाच कसे द्यायचं असा तो प्रश्न होता. आणि $20च्या कारणामुळे लोकांच्या मनामध्ये कोणतीच मानसिक दुविधा, याला कॉग्निटिव्ह डिसोनन्स, मानसिक दुविधा नव्हती आणि म्हणून मानसिक ताण देखील नव्हता. प्रयोगासाठी एक छोटं काम करायला सांगितलं आणि त्यासाठी मला $20 मिळाले, यात सुसंगती होती. पण ज्यांना फक्त $1च मिळाला त्यांना आपण खोटं का बोललो याचं स्पष्टीकरण स्वतःलाच देण्यासाठी पुरेसं कारण नव्हतं. आपल्याला आलेला अनुभव अतिशय कंटाळवाणा होता, तरी आपण लोकांना सांगितलं तो खूप मनोरंजक होता. आणि तसे आपण का केले, तर याचं उत्तर फक्त $1 साठी तसं केलं हे स्वतःला सांगणं त्यांना अवघड वाटत होतं. त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारची मानसिक दुविधा निर्माण झाली आणि म्हणून मानसिक ताण निर्माण झाला. तो दूर करण्यासाठी सबळ कारण नाही, मग त्यांनी काय केलं, आपला अनुभवच बदलला, स्वतःलाच सांगितलं, स्वतःची ही समजूत करून घेतली की खोलीत करावी लागलेली कामं खरंच मनोरंजक होती. म्हणजे आपल्या मानसिक दुविधेमुळे ताण मिटवण्यासाठी त्यांनी त्यांचा अनुभवच बदलला, म्हणजे वेगळ्या सत्याची निर्मिती केली, असा निष्कर्ष फेस्टिंजर यांनी काढला. आता आज भ्रष्टाचाराच्या विषयाच्या संदर्भात राजकीय परिस्थितीकडे यायचं तर भ्रष्टाचार या विषयासंदर्भात मोदी समर्थकांच्या मनात मोठी मानसिक दुविधा निर्माण झालेली असणे शक्य आहे. मोदी प्रतिमा कशी होती, तर भ्रष्टाचारी लोकांचा कर्दनकाळ अशी ही प्रतिमा होती. पण मोदींनी महाराष्ट्रातीलच नाही तर सर्व देशभरातील विरोधी पक्षातील सर्व भ्रष्टाचाराचे यांच्यावर त्यांनीच आरोप केले, त्यांना पक्षात घेऊन मोठी पदं दिली किंवा त्यांच्याबरोबर आघाडी करून त्यांना मोठी पदं दिली आणि अशा लोकांची यादी खूप मोठी आहे. मोदींची काही लोकांच्या मनातील स्वच्छ राजकारणी अशी जी प्रतिमा आहे ती इतकी मोठी आहे की ते स्वतःला अगदी अभिमानाने मोदी भक्त म्हणवतात. अशा माझ्या मोदी भक्त मित्राने मला सांगितलं की रावणाचा पराभव करण्यासाठी रामाला देखील विभीषणाला आपल्याबरोबर घ्यावं लागलं. याच रणनीतीचा वापर मोदीजींनी केलाय. अर्थातच विभीषण घेतला नसून रावण सेनाच आपल्यात घेतली आहे असं नाही का वाटत, हे मी त्याला नाही विचारलं. पण माझा हा मित्र स्वतःच्या मानसिक दुविधेच्या ताणापासून मुक्त होण्यासाठी स्वतःलाच फसवू पाहत होता हे स्पष्ट आहे. एका वेगळ्याच अस्तित्वात नसलेल्या सत्याची तो निर्मिती करत होता. ज्यांनी निवडणूक रोखे प्रकरण समजून घेण्याचा थोडा देखील प्रयत्न केला आहे त्यांच्या मनामध्ये निवडणूक रोख्यांची योजना आणण्यामागील हेतू, सरकारचा हेतू शुद्ध होता यावर त्यांनी विश्वास ठेवणं कठीण आहे. आणि पंतप्रधान आणि अमित शहा तर आपल्याला सांगतायत की निवडणूक रोख्यामुळेच तर कोणत्या पक्षाला किती मदत केली गेली हे भारतीय नागरिकांना कळू शकतं. आता यावर कोणाचा विश्वास बसू शकेल, कारण निवडणूक रोख्यांचे सर्व तपशील बाहेर येत आहेत. ते सुप्रीम कोर्टाने हे योजना घटनाबाह्य असं ठरवून जनतेला सर्व माहिती दिली पाहिजे असा आदेश दिल्यामुळेच हे सर्व बाहेर येत आहे. सरकारने तर तसं होऊ नये म्हणून सुप्रीम कोर्टात सर्व प्रकारचे युक्तिवाद केले आणि सर्व युक्तिवाद आपण युट्यूबवर पाहू शकतो. शिवाय तोट्यात असलेल्या कंपन्या देखील अमर्याद असा निवडणूक निधी देऊ शकतात. असा बदल सरकारने दुसऱ्या कायद्यात का केला याचं कोणतंच समाधानकारक उत्तर नाही. काळा पैसा खोट्या अशा शेल कंपन्यांमार्फत राजकीय पक्षांकडे वळवण्याचा हा मार्गच होता असाच निष्कर्ष यामध्ये निघू शकतो. त्यामुळे मोदी प्रतिमेला मोठा तडा जाणं हे स्वाभाविक आहे.
आणि त्यामुळे मोदींवर श्रद्धा असलेल्या त्यांच्या समर्थकांच्या मनात मानसिक दुविधा होणं आणि त्याचा काहीसा ताण निर्माण होणं हे देखील शक्य आहे. आणि हा ताण मिटवण्यासाठी काहीतरी त्यांना मदत करणं गरजेचं आहे हे नरेंद्र मोदी आणि भाजपचे इतर नेते ओळखतात. तेव्हा मानसिक दुविधेतून मुक्त होण्याची त्यांची एक युक्ती त्यांनी सांगितली आहे समर्थकांना. मोदी समर्थकांनी स्वतःला असं समजवायचं आहे की निवडणूक रोखे योजना आली म्हणून तर आज कोणी कोणाला किती निधी दिला हे कळू शकतंय. त्यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय, लोकांना हे माहिती मिळू नये यासाठी सरकारने केले सुप्रीम कोर्टात केलेले प्रयत्न, युक्तिवाद आणि मग सुप्रीम कोर्टाचा त्यांच्या विरुद्ध आदेश हे सर्व विसरून जायचंय. म्हणजे फेस्टिंजर यांच्या प्रयोगातील लोक जसं $1 दिल्यामुळे आपण खोटं बोललोय विसरलंय आणि त्यांनी आपला अनुभवच बदलला आणि तो मनोरंजक होता अशी समजूत करून घेतली. अगदी तसंच मोदी समर्थकांनी करायचंय. आणि जर श्रद्धा प्रबळ असेल तर इतकीशी गोष्ट करणं हे मोदी समर्थकांना अवघड वाटू नये. त्यामुळे त्यांची दुविधा आणि ताण हे दूर होऊ शकतात.